हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला त्रिकोणाचे गुणधर्म याच्यावर आणखी काही उदाहरण सोडवू भाग 2 मध्ये. या आधीच्या भाग 1 मध्ये आपण यावर आधारित काही प्रश्न सोडवलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तेही चेक करा. त्याच्यामध्ये नवनीत स्वाध्याय 17.1 मधले प्रश्न सोडवलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच घटकावर नवनीत स्वाध्याय 17.2 मध्ये दिलेले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं पाहू. त्या प्रश्नांची उत्तरं सोप्यात सोप्या पद्धतीनं आणि कमीत कमी वेळेमध्ये कशी मिळवायची ते पाहू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न आहे. एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांची मापे 140 अंश आणि 130 अंश आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? 4 पर्याय दिलेत: लघुकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण की समभुज त्रिकोण. यापैकी त्रिकोणाचा प्रकार ठरवायला पहिल्यांदा या त्रिकोणाची जी 3 कोन आहेत त्यांची माप आपल्याला काढावी लागतील. मग समजा हा एक त्रिकोण पहिल्यांदा घेऊया, ज्याला नाव देऊ आपण एबीसी. त्याची दोन बाह्यकोन दिलेत. समजा एक कोन हा आपण घेऊया ACD, त्याचं माप आहे समजा 140 अंश, आणि दुसरा बाह्यकोन आपण समजा या बाजूला घेऊया, ज्याला आपण नाव देऊ CBF, त्याचं माप 130 अंश. कारण ह्या दोन कोनांची माप आपल्याला दिलेली आहेत, 140 अंश आणि 130 अंश. त्रिकोणाच्या 3 कोनांची माप आपण समजूया X, Y आणि Z. जर आपण X, Y, Z यांच्या किमती काढू शकलो, म्हणजे या 3 कोनांची माप काढू शकलो, तर त्याच्यावरून तो प्रकार कोणता या 4 पैकी हे आपल्याला ठरवता येईल. मग त्याच्यासाठी हा जो 140 अंश कोन आहे ACD, हा बाह्यकोन 140 अंश दिलाय, तर याचा संलग्न रेषीय जोडतील कोन सोडून X आणि Y यांची बेरीज 140 इतकी येते, कारण हा त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म आहे. म्हणजे X अधिक Y बरोबर 140 अंश. त्याच पद्धतीनं 130 अंश याचा रेषीय जोडतील कोन म्हणजे Y सोडून उरलेले जे दोन कोन आहेत त्या दोन कोनाच्या मापांच्या बेरजे इतकं माप या बाह्यकोनाचं असतं. मग ते दोन कोन म्हणजेच X आणि Z, म्हणजे इथं आपल्याला असं लिहिता येईल X अधिक Z बरोबर 130 अंश. आता या दोन समीकरणांची जर बेरीज केली तर X अधिक X म्हणजेच 2X मिळेल, अधिक Y अधिक Z, आणि उजव्या बाजूला 140 अधिक 130 म्हणजेच 270 अंश. मग आता या 2x ची फोड आपण अशी करू शकतो, X अधिक X. मग X अधिक X म्हणजेच 2X, त्याच्यामध्ये अधिक Y अधिक Z आहे तसेच बरोबर 270 अंश. आता ह्याच्यामध्ये हे पहिले जे X आहेत ते आहे तसेच ठेवू. X अधिक Y अधिक Z म्हणजेच या त्रिकोणाच्या 3 कोनांची माप आहेत X अधिक Y अधिक Z, ज्यांची बेरीज येईल 180 अंश बरोबर 270. 180 अंश जर उजव्या बाजूला घेतले तर वजा 180 अंश होतील. म्हणजेच X ची किंमत 270 वजा 180 म्हणजेच 90 अंश मिळेल. म्हणजे ह्या कोनाचं माप, या त्रिकोणाचे जे 3 कोन आहेत त्यापैकी एका कोनाचं माप 90 अंश आहे, म्हणजेच तो काटकोन आहे. मग त्रिकोणामध्ये जर एखादा कोन काटकोन असेल तर तो त्रिकोणाचा प्रकार असतो काटकोन त्रिकोण. त्यामुळे हा काटकोन त्रिकोण आहे, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न: दोन समभुज त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या शिरोबिंदूंमध्ये किती प्रकारच्या संगती असतात? दोन समभुज त्रिकोण एकरूप असतील याचा अर्थ त्या दोन्ही त्रिकोणाच्या सर्व बाजू एकमेकाशी एकरूप असतात, शिवाय दुसऱ्या त्रिकोणाशी सुद्धा एकरूप असतात. मग त्या दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये एकूण 6 प्रकारे एकास एक संगती आपण लिहू शकतो. त्या 6च्या 6 संगतींसाठी ते दोन त्रिकोण एकरूप असतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न: एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांची मापे अनुक्रमे 115 अंश व 117 अंश आहेत, तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल? हे पहिले जे उदाहरण सोडवलं त्याच पद्धतीचं उदाहरण आहे अगदी. हा एक त्रिकोण जर समजा असेल, याचा हा बाह्यकोन, हा दुसरा बाह्यकोन, एका बाह्यकोनाचं माप 115 अंश आहे, दुसऱ्या बाह्यकोनाचं माप 117 अंश आहे. समजा या त्रिकोणाचे 3 कोन X, Y आणि Z आहेत. मग 115 अंश म्हणजेच X आणि Y यांची बेरीज. त्यावरून एक समीकरण आपण तयार करू, X अधिक Y बरोबर 115. त्याच पद्धतीने हा दुसरा बाह्यकोन म्हणजेच X आणि Z यांची बेरीज, म्हणजेच हे गणिती रूपात असं आपण लिहू शकतो, X अधिक Z बरोबर 117 अंश. आता या दोन समीकरणांची बेरीज करू. पुन्हा X अधिक X म्हणजेच 2X अधिक Y अधिक Z, 117 अधिक 115 म्हणजेच 232 अंश मिळेल. मगाशी केलेल्या पद्धतीने पुन्हा X अधिक X म्हणजेच 2X अधिक Y अधिक Z बरोबर 232 अंश. मग इथे X अधिक Y अधिक Z म्हणजेच 180, कारण त्रिकोणाच्या 3 कोनांची माप आहेत, आणि हे पहिले X अधिक X आहे तसेच बरोबर 232 अंश. मग X ची किंमत काढायला 180 अंश आपण उजव्या बाजूला घेऊया, वजा 180 अंश होतील. मग 232 वजा 180 ही जर वजाबाकी केली तर येईल 52 अंश. मग हे त्रिकोणाच्या एका कोनाचं माप मिळालं आपल्याला 52 अंश. मग आता पर्यायावरून आपण जाऊया. जर एका कोनाचं माप 52 अंश असेल तर तो समभुज त्रिकोण तर असू शकत नाही, त्यामुळे हा पर्याय आपला कॅन्सल होईल.
आता तो कदाचित असेल लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण किंवा विशालकोन त्रिकोण. मग त्याच्यासाठी आता उरलेल्या दोन कोणांची मापं पण आपल्याला काढावी लागतील. मग x ची किंमत 52 अंश आहे. x अधिक y बरोबर 115 अंश हे आपण इथे लिहिलेलं आहे. मग इथे x ची किंमत जर 52 अंश आपण ठेवली तर y ची किंमत काढायला 52 अंश आपण उजव्या बाजूला घेऊया, 115 अंश वजा 52 अंश होतील. मग 115 वजा 52 उत्तर येईल 63 अंश. मग ही y ची किंमत मिळाली. आता x 52 असेल, y 63 असेल, तर उरलेला तिसरा कोन काढायला या दोन्हीची बेरीज 180 मधून वजा करायची. मग या दोन्हीची बेरीज म्हणजेच 63 अधिक 52 उत्तर येईल 115. 180 मधून 115 वजा केले तर 65 अंश हे झेडचं माप येईल. आता ह्या तीन कोणांची माप आहेत 52 अंश, 63 अंश आणि 65 अंश. आता ह्या चारपैकी जर आपण विचार केला तर हा लघुकोन त्रिकोण असला पाहिजे, कारण याच्यामध्ये कुठलाही एक कोन 90 अंश नाही, त्यामुळे तो काटकोन त्रिकोण होऊ शकत नाही. कुठलाही एक कोन विशाल कोन नाही, त्यामुळे तो विशालकोन त्रिकोण सुद्धा होऊ शकत नाही. मग चारपैकी पर्याय क्रमांक 2, 3, 4 हे आपलं उत्तर असू शकत नाही. मग राहिला एकच पर्याय, त्यामुळे हा असणारा लघुकोन त्रिकोण, कारण यातला प्रत्येक कोन हा लघुकोन आहे, म्हणजे त्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न, दोन काटकोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी कमीत कमी किती घटक एकरूप असावे लागतात? तर जर दोन काटकोन त्रिकोण आपल्याला दिले असतील तर त्यामधला एक घटक कॉमन असतो, जो एकरूप असतो, तो म्हणजे काटकोन. म्हणजे एक कोन तिथं दिलेलंच आहे, आणखी दोन घटक तिथं देणं गरजेचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. कारण दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी किमान 3 घटक असणं गरजेचं आहे. 3 घटक एकरूप असणं गरजेचं आहे. पैकी एक घटक आपल्याला दिलेलंच आहे त्या प्रश्नात, कारण त्या दोन्ही त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असणारच आहे, म्हणजे त्यांचं माप 90 अंश असणार आहे, म्हणजे ते दोन कोन एकरूप असणार आहेत. आणखी दोन एकरूप असावे लागतील घटक. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न आहे, या आकृतीमध्ये सर्वात लहान कोनाच्या बाह्य कोनाचं माप किती? मग सर्वात लहान कोन पहिला जर काढायचा असेल आणि मग त्याच्यावरून त्याचा बाह्य कोन आपल्याला काढता येईल. मग त्याच्यासाठी हे 3 कोन जे दिलेत त्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज करूया, जी 180 अंश येईल. त्यातला पहिला कोन आहे x अधिक 10 अधिक दुसरा कोन आहे 3x अधिक 20 अधिक तिसरा कोन x अधिक 30, आणि या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज येईल 180 अंश. मग इथे x अधिक 3x अधिक x म्हणजे यांची बेरीज येईल 5x अधिक 10 अधिक 20 अधिक 30 60 बरोबर 180 अंश. मग 5x बरोबर 60 आपण उजव्या बाजूला घेऊया, वजा 60 अंश होतील. म्हणजेच 5x बरोबर 180 वजा 60 120. मग x ची किंमत काढायला 5 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील. 5 न जर भाग घालवला तर 5 दुने 10, 2 शिल्लक राहील 20 होतील, 5 चूक 20, म्हणजे x ची किंमत 24 मिळाली. आता यातला सर्वात लहान कोन कोणता दिसतोय? जर तिन्हीचं निरीक्षण केलं तर x अधिक 10 सर्वात लहान बाह्य कोन आहे, कारण दुसरे जे कोन आहेत ते x अधिक 30, तिसरा कोन आहे 3x अधिक 20, हे काय याचे सर्वात लहान कोन असू शकत नाही. त्यामुळे सर्वात लहान कोन झाला याचा x अधिक 10. त्याचं पहिल्यांदा माप काढूया, मग त्याच्यावरून त्याच्या बाह्य कोनाचं माप काढता येईल. इथे x ची किंमत आपण 24 काढलेली आहे, ती इथं ठेवूया, अधिक 10. 24 अधिक 10 म्हणजेच 34, हे त्याच्या सर्वात लहान कोनाचं माप झालं. आता याचा बाह्य कोन काढायचा आहे. कुठल्याही त्रिकोणाचा बाह्य कोन जो असतो तो त्याच्या आंतरकोनाशी रेषीय जोडीतील कोन तयार करतो. म्हणजे हा जर कोन 34 अंश असेल तर त्याचा बाह्य कोन काढायला 180 मधून 34 वजा करायचे, म्हणजे मग त्या सर्वात लहान कोनाचा बाह्य कोन मिळेल. मग 180 अंशातून हा 34 अंश जो सर्वात लहान कोन आहे तो जर वजा केला तर उत्तर येईल 146 अंश. तर हे झालं माप त्या सर्वात लहान कोनाच्या बाह्य कोनाचं 146 अंश, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 146. हा पुढचा प्रश्न, आकृतीत C हा शिरोबिंदू असेल असे त्रिकोण किती? 3, 2, 5 की 4? C शिरोबिंदू आला पाहिजे. मग त्यातला पहिला त्रिकोण हा एक झाला, दुसऱ्या बाजूला हा दुसरा त्रिकोण, त्यानंतर ह्या दोन्हीचं मिळून एक तिसरा त्रिकोण, ह्या दोन्हीचं मिळून एक हा चौथा त्रिकोण, आणि सर्वात शेवटी हा सर्वात मोठा त्रिकोण पाचवा. म्हणजे एकूण 5 त्रिकोण याच्यामध्ये तयार होतील. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. याच्यामध्ये एकूण C शिरोबिंदू असणारे एकूण 5 त्रिकोण तयार होतील. पुढचा प्रश्न, एका समद्विभुज त्रिकोणाच्या शिरोकोनाचे माप 2x अंश आहे, तर उरलेल्या कोनाचे प्रत्येकी माप किती अंश असेल? हे 4 पर्याय दिले. मग एक समद्विभुज त्रिकोण आपल्याला दिला आहे. मग पहिल्यांदा आपण आकृती काढूया. त्याच्यानुसार हा एक समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 2 बाजूंची माप समान आहेत. समजा ह्याला आपण नाव देऊया ABC. आता ते शिरोकोन जो आहे तो शिरोकोन म्हणजेच
पायालगतचे कोन सोडून उरलेलं म्हणजेच एचं माप 2x आहे. तर या दोन उरलेल्या कोणाचं माप आपल्याला विचारलं. मग या त्रिकोण एबीसी मध्ये आपण जर या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज केली म्हणजेच कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी तर ती येईल 180 अंश. मग एचं माप 2x अंश आहे अधिक कोन बी, कोन सीच्या ठिकाणी पण कोन बी असंच लिहूया कारण या त्रिकोणामध्ये हा समद्विभुज त्रिकोण असल्यामुळं ज्या दोन बाजू एकरूप आहेत त्याच्या समोरचे कोन पण एकरूप असणार म्हणजे बी आणि सी एकरूप असणार आहे. म्हणून मग कोन सीच्या ठिकाणी पण बी आपण लिहू शकतो. आता हे 2x आपण उजव्या बाजूला घेऊया 180 वजा 2x होतील आणि कोन बी अधिक कोन बी म्हणजेच 2 कोन बी. आपल्याला कोन बीचं माप काढायचं आहे त्यामुळे 2 उजव्या बाजूला घेऊया 180 वजा 2x आणि 2 गुणिले कोन बी आहे त्यामुळं 2 उजव्या बाजूला घेतल्यानंतर ते छेदात जातील. हे होईल कोन बीचं माप आणि कोन बीचं जे माप आहे तेच कोन सीचं पण असणार आहे. म्हणजे या उरलेल्या प्रत्येक कोणाचं माप असणार आहे 180 वजा 2x छेद 2 अंश. आता हा पर्याय आपल्याला दिलेल्या पर्यायात कुठेच दिसत नाही. मग याचं सोपं रूप कुठे दिले का ते बघूया. म्हणजे हा जो छेदात 2 आहे तो या दोन्ही पदांच्यासाठी आहे म्हणजे 180 छेद 2 वजा 2x छेद 2. इथं 2 ला 2 निघून जाईल. इथं 2 न जर भाग आलो 180 ला तर 90चा भाग जाईल म्हणजे उत्तर मिळेल 90 वजा x. आता हा पर्याय दिलाय का बघूया जो दिलाय पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न त्रिकोण एबीसी मध्ये कोन एचं माप 65 अंश आहे कोन बीचं माप x आहे तर x बाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. मग एक आकृती आपण काढूया. समजा हा त्रिकोण एबीसी आहे ज्याच्यामध्ये एचं माप दिले 65 अंश आणि कोन बीचं माप दिले x अंश. मग आता इथं आपल्याला पहिल्या विधानात असं दिले की x बरोबर 115. मग x बरोबर 115 अंश असेल तर काय होईल 115 आणि 65 यांची बेरीज 180 अंश होईल. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. इथं तर 2चीच बेरीज 180 झाली. तिसरा कोण 0 अंश असेल का तर असणार नाही जे शक्य नाही कारण 0 अंश त्रिकोणाचा कुठलाही कोन 0 अंश मापाचा असू शकत नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असू शकत नाही. आपण एक एक पर्याय एलिमिनेट करत जाऊया. जर त्याचं माप 115 अंश नसेल तर त्याच्यापेक्षा मोठं सुद्धा असू शकत नाही कारण 115 पेक्षा कितीही मोठा कोन घेतला तर त्या दोन्हीची बेरीज मग 180 पेक्षा सुद्धा जास्त येते जे कधीच शक्य नाही कारण त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंशच असते. त्याच्यापेक्षा जास्तही नाही त्याच्यापेक्षा कमीही नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असू शकत नाही. पर्याय क्रमांक 3 कडे येऊया. इथं तिसऱ्या पर्यायात असं दिले की x लहान आहे किंवा बरोबर आहे 115 पेक्षा. म्हणजे x 115 पेक्षा लहान आहे हे ठीक आहे पण तिथं बरोबर पण शक्यता घेतलेली आहे जे कधीच शक्य नाही कारण x माप 115 अंश असू शकणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 पण आपलं उत्तर असणार नाही. आता ह्या 4 पैकी 3 पर्याय आपण इलिमिनेट केले म्हणजे पहिला पर्याय आपलं उत्तर नाही, दुसरा पर्याय उत्तर नाही, तिसराही नाही, मग चौथाच उत्तर असलं पाहिजे. म्हणजे x माप हे 115 पेक्षा कमीच असायला पाहिजे. ते कितीही अंश कमी असेल 114 सुद्धा असू शकतं पण ते 115 पेक्षा एक्झॅक्टली कमी पाहिजे. 115ही नको किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकणार नाही. त्यामुळं या एलिमिनेशन मेथडनं आपण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवलं की ह्या 4 पर्यायापैकी पहिले 3 पर्याय याचं उत्तर नाही म्हणजेच चौथा पर्याय याचं उत्तर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न आहे. आकृतीत रेख EQ एकरूप रेख DQ. EQ आणि DQ हे एकरूप दाखवलेल्या आकृतीमध्ये. त्याच्यानंतर PQ आणि QR हे सुद्धा एकरूप आहेत. PQ आणि QR. EDQ बरोबर 70 अंश. कोन EDQ या कोणाचं माप दिले 70 अंश. तर CPR बरोबर किती CPR या कोणाचं माप आपल्याला विचारले. मग आता ह्या त्रिकोण EQD मध्ये हे दोन बाजू एकरूप आहेत म्हणजे त्याच्या समोरचे कोण पण एकरूप असणार म्हणजे कोण D आणि E एकरूप असणार. पैकी कोण D 70 अंश दिलाय म्हणजे E सुद्धा 70 अंश असणार आहे. आता या 70 अधिक 70 या दोन्हीची बेरीज 140 अंश येईल. या त्रिकोणामध्ये तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश झाली पाहिजे. पैकी दोन कोणाच्या मापांची बेरीज 140 अंश आहे म्हणजे उरलेला कोण Q जो आहे तो 40 अंशच असणार आहे. मगच 140 आणि 40 यांची बेरीज 180 अंश येईल. त्यामुळे कोण EQDचं माप होईल 40 अंश. मग त्याचा विरुद्ध कोण जो आहे तो सुद्धा तितकाच असणार आहे कारण विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात म्हणजे कोण PQR 40 अंश झाला. आता दुसरा त्रिकोण बघूया PQR. त्या दुसऱ्या त्रिकोण PQR मध्ये PQ आणि QR ह्या दोन बाजू एकरूप आहेत म्हणजे त्यांच्या पायालगतचे कोण पण एकरूप असणार म्हणजे कोण P आणि कोण R हे सुद्धा एकरूप असतील. मग कोण P आणि कोण R हे जर एकरूप असतील आणि आता एका कोणाचं माप 40 अंश आहे म्हणजे उरलेले हे जे दोन कोण आहेत कोण P आणि कोण R
यांची बेरीज आली पाहिजे 140 अंश, कारण एका कोणाचं माप 40 अंश आहे, म्हणजे उरलेल्या दोन कोणाचं मापांची बेरीज 140 अंशच असली पाहिजे, तरच त्या दोन्हीची बेरीज 180 अंश होईल, कारण ते त्रिकोणाचे 3 कोण आहेत. आता ह्या कोण P आणि कोण R यांची बेरीज 140 अंश झाली पाहिजे आणि ते दोन्ही एकरूप पण असले पाहिजेत, कारण या त्रिकोणाच्या ह्या दोन बाजू एकरूप आहेत, म्हणजे त्याच्या समोरचे कोण पण एकरूप असणार. म्हणजे कोण P आणि कोण R हे एकरूप पण पाहिजेत आणि त्यांची बेरीज 140 पाहिजे. याचा अर्थ 140 चे आपल्याला दोन समान भाग करायचे आहेत, जे होतील 70 अंश आणि 70 अंश. म्हणजे प्रत्येकी या कोण P आणि R चं माप होईल 70 अंश. आता आकृतीमध्ये आपल्याला विचारले CPR चं माप. मग कोण P आणि कोण R चं माप आपण काढलं. P चं माप आहे 70 अंश. आपल्याला पाहिजे CPR हा जो 70 अंशाचा रेषीय जोडीतील कोण आहे. मग ह्या रेषीय जोडीतील कोणाचं जर माप काढायचं असेल तर 70 अंश आपल्याला 180 मधून वजा करायचा आहे, कारण दोन कोण जर रेषीय जोडीतील कोण असतील तर त्यांची बेरीज 180 अंश असते. मग एक कोण 70 असेल तर दुसऱ्या कोणाचं माप काढायला 180 मधून 70 अंश वजा करायचे, जी किंमत येईल 110 अंश. त्यामुळं कोण CPR चं माप येईल 110 अंश, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, काटकोन त्रिकोणामध्ये शिरोलंब संपात बिंदूचे स्थान कोठे असते. त्रिकोणाच्या अंतर्भागात, काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर, त्रिकोणाच्या बाह्य भागात का त्रिकोणावर कोठेही. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, तो असतो काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर. शिरोलंब संपात याचा अर्थ, समजा हा एक काटकोन त्रिकोण आपल्याला दिलाय, तर याच्यामध्ये प्रत्येक शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूवर काढलेलं लंब, थोडक्यात A या शिरोबिंदूतून BC वर काढलेलं लंब म्हणजे AB, C या शिरोबिंदूतून AB वर काढलेलं लंब म्हणजेच तोच कोण, आणि B या बिंदूतून AC वर काढलेलं लंब म्हणजे हा. हे तिन्ही शिरोलंब एकत्र कोणत्या बिंदूत येतात, तर B बिंदूमध्ये एकत्र येतात. हा पहिला शिरोलंब, हा दुसरा आणि हा तिसरा. तर हा बिंदू कुठं आहे, तर त्रिकोणाच्या एका काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर, कारण B या ठिकाणी काटकोन होतोय, त्यामुळं त्यांचे शिरोलंब संपात जे आहेत, म्हणजे ते तिन्ही शिरोलंब कोणत्या बिंदूत एकत्र येतात, तर बिंदू B वर, म्हणजेच काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत कोण TPQ एकरूप, कोण TPR, हे दोन कोण TPQ आणि TPR एकरूप दिलेत. बाजू PQ एकरूप, बाजू PR, PQ आणि PR या दोन बाजू एकरूप दिल्यात. तर त्रिकोण QPT व त्रिकोण RPT हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत. तर QPT म्हणजे हा त्रिकोण आणि RPT हा दुसरा त्रिकोण हे कोणत्या कसोटीने एकरूप आहेत हे आपल्याला विचारले. आता ह्याच्यामध्ये ह्या दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत, नंतर हा कोण एकरूप दिलाय, आणि PT ही जी बाजू आहे ती सामायिक बाजू आहे. त्यामुळे बाजू कोण बाजू याचा अर्थ बा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप होतील, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आणि हा पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत रेख BA समांतर किरण C, म्हणजे BA हा किरण C ला समांतर आपल्याला दिलाय. इथं हा रेषाखंड AC आहे. तर कोण A अधिक कोण B चं माप किती, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. मग इथं कोण A आहे, इथं कोण B आहे, या दोन कोणाची माप आपल्याला काढावी लागतील आणि मग त्यांची बेरीज करावी लागेल. आता AB आणि CE हे जर समांतर असतील तर हे जे दोन कोण आहेत ते संगत कोण असतात, आणि दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे संगत कोण एकरूप असतात. याचं माप आपल्याला प्रश्नात दिलंय 70 अंश. मग हा जर 70 अंश असेल तर त्याचा संगत कोण B सुद्धा असेल 70 अंश. म्हणजे त्रिकोण ABC या त्रिकोणामध्ये कोण C चं माप 80 अंश दिलेच आपल्याला. कोण C म्हणजेच कोण ACB हा कोण, त्याचं माप 80 अंश दिले. कोण B चं माप 70 अंश आपण काढलं. आता यावरून उरलेला जो कोण आहे त्याचं माप सहज काढता येईल, कारण या दोन कोणाच्या मापांची बेरीज होते 150 अंश. आणि तिसऱ्या कोणाचं माप जर काढायचं असेल तर 150 अंश आपल्याला 180 मधून वजा करावे लागतील, कारण त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग 180 मधून 150 वजा केले तर 30 अंश उत्तर येईल. त्यामुळे कोण A चं माप होईल 30 अंश. आता कोण A चं माप आपल्याला मिळालं, कोण B चं माप मिळालं, यांची करायची बेरीज. मग A चं माप 30 अंश अधिक B चं माप 70 अंश, या दोन्हीची बेरीज येईल 100 अंश. हे आपलं उत्तर जे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1.